मोबाईल चेक करा, बाबांना घराचे फोटो पाठवले असतील. ओ सूरज इस्टेट डेव्हलपर्स यांचे रॉयल प्लॅनेट, ताराबाई पार्क, निरुईकर कॉलनी यामधील प्रॉमिनंट लोकेशनवरील प्रीमियम हाऊस. जिम, बास्केटबॉल कोर्ट पासून EV चार्जिंग पर्यंत सर्व अत्याधुनिक सुविधा. प्रशस्त पार्किंगसह कोल्हापुरातील सर्वोत्तम 2 आणि 3 BHK लक्झुरियस युनिट्स. रॉयल प्लॅनेट, राजेश मोटर्स समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर. गेल्या 1 महिन्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी या राज्यामध्ये झाली. निवडणूक आयोगानं अगदी आदल्या रात्रीपर्यंत मतदान प्रचार करायचा निर्णय घेतला. कदाचित उदय सामंतांना पोचायला प्रचाराला वेळ मिळावा म्हणून शेवटच्या दिवशीपर्यंत निर्णय घेण्यात आला. परंतु सभापती महोदय आता त्याच्या पुढं गेलं आहे. आरोनी आपल्या अधिकारात बावनकुळे साहेब पेठ वडगाव नगरपंचायतच्या नगरपालिकेमध्ये जिथं हे स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग रूमच्या समोर जी व्यक्ती राहते मोरे नावाची त्यांच्या घरावरची CCTV काढून टाकले. म्हणजे घर त्या माणसानं स्वतःच्या सुरक्षितेसाठी लावलेले CCTV. सभापती महोदय, सुमित जाधव नावाचे CO येतात आणि पोलिसांच्या बंदोबस्तात ते काढतात. म्हणजे नेमकं राज्य कशा दिशेनं चाललेलं आहे किंवा तो आमच्या घराबाहेरचा CCTV तुम्ही काढताय. तिथं समोर सांस्कृतिक मंडळ आहे, तिथं EVM ठेवलेत, मान्य आहे. परंतु जी व्यक्ती तिथं राहते त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी ठेवले असतील तर ते सुद्धा तुम्ही जर या ठिकाणी मग शंका निर्माण होणार नाही का? मग EVMवर शंका निर्माण होते असा विरोधक करतात हे म्हणण्याला अर्थ काय असणार आहे? सभापती, मला माझ्या या आपल्या माध्यमातून बावनकुळे साहेब इथं आहेत, सिनियर मंत्री आहेत. सरकारनं निर्देश ते CCTV बसवले पाहिजे. घरावरचे CCTV काढायचा अधिकार कसा आहे सरकारला? त्याच्या समोर तुमचा हॉल आहे, त्या घरावरचे CCTV तुम्ही कसे काढू शकता? तेव्हा माझी विनंती आहे सभापती महोदय की हे CCTV परत बसवायचे आदेश द्या. नाहीतर हे CO आणि हे सगळे बेबनशाही चालली आहे खाली, आपल्याला माहित नाही एवढी बेबनशाही चालली आहे, तर हे ताबडतोब या ठिकाणी निर्देश द्यावेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.